जरांगेंनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतून पळ का काढला, त्यांचा रणछोडदास का झाला, जे म्हटलं जात होतं की त्यांना स्टोरी, स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स हे सगळं एका जाणत्या नेत्याकडनं लिहून दिलं जातं आणि त्याप्रमाणे जरांगे वागतात, हे खरं आहे का? गोरगरीब, मायमाऊली, लेकरं यांना विचारून निर्णय घेणारे जरांगे, त्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही असं सांगणारे जरांगे, निवडणुकीतनं माघार घेताना मात्र जाहीरपणे त्यांच्याशी का बोलले नाहीत, याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं चॅनल ऑफिशियल अजय निकते. नमस्कार मित्रांनो, 1-1.5 महिन्यापूर्वी आपण मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत, त्या झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, या विषयावरती एक मोठा प्रदीर्घ व्हिडिओ केला होता. जवळपास 20-25 मिनिटाचा तो व्हिडिओ होता. त्यामध्ये मी मराठा एकीकरण समितीचे, त्या मोर्चाचे जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या एका आर्टिकलबद्दल आपल्याशी चर्चा देखील केली होती. आणि तेव्हाच मी म्हणालो होतो की विधानसभा निवडणुका लागू देत, त्या अंतिम टप्प्यात येऊ देत, मग आपण परत या विषयावरती एक व्हिडिओ करू. आणि ती वेळ आता आज आलेली आहे. कारण परवा ज्याचा गाजावाजा जरांगेंनी फार मोठ्या प्रमाणावरती केला होता, जे मराठा मोर्चा आंदोलनाचं अत्यंत भक्कमपणे आणि अत्यंत समर्थपणे नेतृत्व करत आहेत, ते मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि सगळ्यांना खपाखपा मतं देणार आणि खपाखपा पाडणार अशी जी भाषा केली होती, त्या जरांगेंचं नक्की काय झालं? कशामुळे त्यांनी माघार घेतली? त्यांना रणछोडदास का बनावं लागलं? त्यांच्या टायरमधली हवा कोणी काढून घेतली का? ते टायर पंक्चर झालं आहे का? गेल्या 1-2, 2.5-3 महिन्यातल्या काही घटनांवरती नजर टाकली तर काय लक्षात येतं? गेल्या 1.5-2-2.5 वर्षामध्ये प्रामुख्याने सरकार बदलल्यानंतर जरांगेंना एखादा पक्ष, राजकीय पक्ष किंवा त्या राजकीय पक्षाचा एखादा जाणता नेता चालवत होता का? त्यांच्या टायरमध्ये हवा भरत होता का? त्यांच्या खेळणीला चावी देत होता का? असे अनेक प्रश्न जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणातनं माघार घेतल्यामुळे निर्माण झालेले आहेत. कारण मुळात ही हवा कोणी भरली होती हे इथे लक्षात द्या. ते तुम्हाला, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतल्यामुळे लगेचच ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जी काही स्टेटमेंट दिली आहेत त्याच्यावरनं ते तुमच्या लक्षात येणारच आहे, आलंही असेल. पर्टिक्युलरली असं म्हटलं जातं की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जे नेते आहेत, जे उमेदवार आहेत, ते प्रामुख्याने मराठा समाजातले बिनीचे शिलेदार आहेत. बहुतांश तगडे मराठा उमेदवार जे आहेत ना, ते तुम्ही बघा, ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. आणि हे जे तगडे उमेदवार आहेत, जे आधीपासूनही शरद पवारांच्या पक्षात होते आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे, हे जे मराठा शिलेदार आहेत, हे जे मराठा उमेदवार आहेत, ते पवारांच्या छावणीत दाखल झालेले आहेत, शरद पवारांच्या. त्यामुळे या छावणीत आलेल्या मराठ्यांना, जुन्या आणि नव्या, जर उभे राहिले मराठा उमेदवार, मराठा मोर्चा आंदोलनाचे उमेदवार, मनोज जरांगेंचे उमेदवार, तर त्यांना नुकसान होणार होतं. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, हे कुठलाही जाणकार जो राजकारण समजतो थोडंफार, तो देखील सांगू शकेल. आणि म्हणून तसं काही होऊ नये, त्यांना फटका पडू नये, त्यासाठी मनोज जरांगे यांना त्यांचे जे उमेदवार उभे केले होते त्यांची उमेदवारी मागे घ्यायला लावली गेली असं म्हटलं जात आहे. पण लढवय्या मराठा हा रणांगणातनं, छावणीतनं पळ काढणारा मराठा नाही. त्यामुळे आणि जर का आपण उभे राहिलो, जर का आपले उमेदवार आपण उभे केले आणि जर ते पडले, मतांचं विभाजन झालं, तर येणारी नामुष्की जी असेल त्याची जाणीव मनोज जरांगे यांना झालेली होती असं मला स्वतःला वाटतं.
आपल्यावरचा विश्वास लोकांचा डळमळीत व्हायला लागलाय का, किंवा आपला स्वतःचा वरचा विश्वास देखील कुठेतरी डावाडोल होतोय का, असं देखील मनोज जरांगे यांच्या गेल्या काही दिवसातल्या वागण्यावरनं बोलण्यावरनं वाटत होतं. एक महत्वाची गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या. साधारण 6 कोटी मराठा बांधव आज या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यासाठी 100-150 लोकांना उभं करायचं, त्यांना वेठीस धरायचं, हे योग्य होणार नाही. याची जाणीव कुठेतरी जरांगेंना झालेली का ती जाणीव करून दिली गेली, कारण त्याच्यामुळे होणारं नुकसान हे प्रामुख्याने एका पक्षाचं होतं, म्हणून ती जी स्क्रिप्ट लिहून दिली जात होती असं जे म्हटलं जातं, त्याच स्क्रिप्ट लिहून देणाऱ्या सलीम जावेदच्या जोडीने मनोज जरांगेंना हे परत सांगितलं का, ज्यांनी अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे 24 तास देखील उरले नव्हते आणि आपण निवडणुका लढवायचा नाहीत असा निर्णय घेतला. त्यांनी जे कारण दिलं होतं ना, ते तर आणखीनच ज्याला हास्यास्पद म्हणता येईल असं होतं. जरांगे काय म्हणाले हा निर्णय सांगताना की आम्ही निवडणुका लढवणार नाहीत, ते असं म्हणाले होते की राजरत्न आंबेडकर आणि मुस्लिम धर्माचे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादीच मला दिली नाही. पण आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना अक्षरशः 1 दिवसाच्या आतच तोंडघाशी पडलं. काय म्हणाले राजरत्न आंबेडकर ते तुम्ही या व्हिडिओत ऐका. आता यादी नाही आली तर मग लढायचं कसं? त्याच्यामुळे आपण तुम्हाला रात्री झालेल्या चर्चेप्रमाणे, कारण रात्री 10,000 तरी आपले बांधव इथं होते सगळ्यांची, आपल्याला निवडून विचारलं एका जातीवर मग लढायची का, आपण जिंकून नाही येणार, तर सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही. यादी आली नाही हे जे त्यांनी कारण दिलंय त्यामुळे समाजात खूप मोठा गैरसमज पसरलाय, मराठा बांधवांमध्ये गैरसमज पसरलाय. मला अनेकांचे फोन मेसेजेस आले की तुम्ही यादी का दिली नाही, परंतु यादी आम्ही बऱ्याच दिवसापासून देऊन ठेवलेली आहे. मुसलमानांची यादी गेलेली आहे, दलितांची, एससीची, बौद्धांची यादी दिलेली आहे. उलट इतके उमेदवार आहेत की त्याच्यामध्ये बरेच उमेदवार मागे घ्यावे लागले, तर एवढ्या मोठी संख्येची यादी आपण ऑलरेडी दिलेली आहे. मग असं काय झालं, जो समाज लढवय्या आहे, मराठा समाजाकडे एक लढवय्या समाज म्हणून बघितलं जातं, एक आदराचं स्थान त्याला संपूर्ण समाजामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये आहे मराठा समाजाला, की हा समाज लढवय्या आहे, हा रणांगणातनं पळ काढणारा नाही, हा अन्यायासाठी भांडणारा आहे, हा कोणापुढे हात पसरणारा नाही तर देणार आहे. मग त्याच समाजाचं नेतृत्व आपण करत असताना मनोज जरांगेंना ऐन निवडणुकीतनं माघार घ्यावीशी का वाटली आहे, त्यांचा बोलविता धनी कोण होता हे आजपर्यंत सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे. मग ते हे जाहीरपणे का नाही सांगत की माझ्या उमेदवारी ज्यांना मी दिली होती, ज्यांना मी सांगितलं होतं उभे करायला, त्या उमेदवारांमुळे जर निवडणुकीत ते उतरले असते तर ते निवडून आलेच नसते, पण माझे जे बोलवते धनी आहेत त्यांचे उमेदवार पडले असते आणि म्हणून मी त्यांना निवडणुकीच्या रिंगणातनं माघार घ्यायला लावले. हे ते काय नाही कबूल करत आहेत. जे बिचारी गरीब, म्हणजे त्यांच्याच भाषेत ज्याला म्हणायचं तर गोर गरीब माझी माय लेकरं, माय मावल्यांची लेकरं, त्यांनी त्यांचा जमीन जुमला, गाड्या घोडे घरदार विकून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, निवडणुकीची तयारी केली होती. त्या बिचाऱ्या गरीब मराठ्यांनी, त्या तरुण कार्यकर्त्यांनी आता काय करायचं याचं उत्तर जरांगेंकडे आहे का? उलट ते म्हणतात की 6 कोटी मराठा जनतेसाठी जे कोण नाराज होणार असतील निवडणुका न लढवण्याने, त्यांना व्हायचं ते होऊ दे. मग त्यांनी जी स्वतःची तुटपुंजी जी काय होती जवळची ती विकून या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेली आहे. त्यांचं काय होणार? त्यांची कैफियत कोणी ऐकायची? त्या कैफियतीला दाद मनोज जरांगे देणार आहेत की नाही? फुलंब्री सारख्या ठिकाणी एक बिचारा सरपंच आहे, ते सरपंच काय म्हणाले आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐका मुद्दामून. मनोज दादांनी सांगितलं की मी पाडा म्हणणार नाही, निवडून आणा म्हणणार नाही, आणि जे बॉन्ड करून देतील त्यांना आपण पाठिंबा देऊ. आता परत दादा म्हणताय की अपक्ष जे बॉन्ड करून देत आहे ते बॉन्ड घेऊ नका, बॉन्ड काही कामाचे नाही ना अपक्षाला पाडा. आतापर्यंत म्हणत होते भाजपला पाडा, मी ज्याला सांगेन त्याला पाडा, आता म्हणताय अपक्षाला पाडा.
दादा नेमकं आमचं काय चुकलं, आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यासोबत राहिलो. अरे आता सुद्धा तुम्ही सांगितलं की अपक्ष जे बॉन्ड करून देत आहेत त्यांना पाडा. नेमकं आमचं काय चुकलं, आम्ही गरीब, आमच्याकडे पैसे नाहीये, करोडपतीची औलाद आम्ही नाहीये म्हणून आम्ही इलेक्शन लढू शकत नाहीये का? 4 वर्षापासून जे गुन्हे घेतले, जे काम केलं ते आज सगळे वायाला गेले. तुम्ही सभा सुद्धा या फुलंब्री तालुक्यात घेणार आहे असं देखील कळलं. दादा तुमच्या विरोधात जात नाही, समाजाच्या विरोधात जात नाही, मात्र नेमकं आम्ही चळवळीतून काय सिद्ध करतो आहोत? आरक्षण देखील भेटत नाहीये, मग लढून आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही पुन्हा फाशाच घ्यायच्या आहेत का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. फुलंब्री तालुक्यातील व तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला विनंती आहे की आम्ही इलेक्शनला फॉर्म ठेवला, बॉन्ड करून दिला, लढतो म्हणून सांगितलं, तर दादांचं म्हणणं आहे अपक्षाला सुद्धा पाडा. काल झालं, आज सकाळी झालं, दुपारी पुन्हा तेच झालं. पण आता नेमकं करायचं काय? गुलाल आम्हाला लागणार नाहीये हे कळून चुकतंय. दादाच्या समाजाच्या विरोधात आम्ही जात नाही, आमचं काम प्रामाणिक आहे, आम्ही भूमिकेशी प्रामाणिक राहतो, भूमिका बदलत नाही. नेमकं गोडं कुठं पेन खातंय कळायला मार्ग नाही. दादा तुमच्या पाया पडतो, तुम्हाला भेटायला येतो. नेमकं असं का आमच्या सोबत होतंय? आज सगळे लोक नारळ आम्ही आणून ठेवले, 1 लाख रुपयाचे पॉम्पलेट या ठिकाणी छापून ठेवले, आणि तुम्ही अपक्षाला पाडण्याचा आदेश दिला. हा धक्कादायक आदेश आमच्यासाठी आहे. तुम्ही सांगाल तर आम्ही जीव द्यायला तयार आहे, मुंडका तुमच्या पायथ्यावर ठेवायला तयार आहे, मात्र असे आदेश देऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं काम या ठिकाणी आहे. समाज म्हणून एक आम्ही काम करतोय. शेतकऱ्याचे प्रश्न, 18 पगड जातीचे प्रश्न मागच्या 1.5 वर्षापासून दादा 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 शेतकरी बाजूला ठेवले, सगळे प्रश्न समाजाचे बाजूला ठेवले, आणि आज दादाचा आदेश लोकसभेला येतो, याला पाडा. विधानसभेला पुन्हा तोच आदेश येतो, याला पाडा. नेमकं आमची काय चुकी झाली? आम्ही पैसा कमवला नाही, आम्ही मॅनेज झालो नाही, हीच आमची चुकी आहे असं कुठतरी आज वाटायला लागलंय. आणि म्हणून आज प्रचाराचा नारा फोडायचा आम्ही थांबवलाय. मी या ठिकाणी या इलेक्शन मधून माघार घेतोय. सर्व महाराष्ट्राच्या फुलंब्रीच्या जनतेला विनंती आहे, तुम्हाला कुणाला मतदान द्यायचं द्या, पाण्याला मतदान देऊ नका. मी या निवडणुकीतून माघार घेतोय, कारण मला माहितीये मी निवडून येत नाही. दादा जर विरोधात असेल तर, समाज विरोधात असेल तर मी निवडून येत नाही. सगळ्या समाजाला अंगावर घेतलं, सगळ्या समाजाला घोडे लावले, गाड्या फोडल्या, काय काय कुटाने केले, आणि समाज पुन्हा विरोधात जात असेल तर आम्हाला इलेक्शन नको. अशा 1000 आमदारक्या समाजासाठी आम्ही सोडून द्यायला तयार आहे. मात्र आमचं काय चुकलंय हा प्रश्न आयुष्यभर आम्हाला खात राहतो. त्या सरपंचाची कैफियत, त्या सरपंचाची खंत, त्या सरपंचाच्या मनातला उरातला जे दुःख आहे ना, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐका. ते काय बोलतायत ते ऐका. तो किती उद्विग्नपणे बोलतोय ते तुम्ही ऐका मुद्दाम. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरच त्यांचे एकेकाळचे अत्यंत घनिष्ठ सहकारी, पण मनोज जरांगे काय आहेत हे ज्यांना फार लवकर कळलं असं ते म्हणतात, त्यांनी म्हणजे अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल, त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल काय म्हटलेलं आहे ते देखील तुम्ही ऐका. मनोज जरांगे इतका अप्रामाणिक, इतका लबाड, खोटारडा माणूस मी अद्याप पाहिलेला नाही. आणि हे जर तपासायचं असेल तर मनोज जरांगे यांच्या भूमिका आपण पाहिल्या पाहिजे. आतापर्यंत सातत्याने मनोज जरांगेंनी ज्या ज्या भूमिका घेतल्यात त्यापासून नेमका कोणाला फायदा झाला त्याच्यावर मनोज जरांगे यांचं मोटिव्ह लक्षात येतं. कोणाचा फायदा झाला, मराठा समाजाचा काय फायदा झाला मनोज जरांगेंनी भूमिका घेतली, त्याही पेक्षा मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस पक्षाला आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या त्या शिवसेना पक्षाला झालेला आहे. आणि याच्यावरूनच लक्षात येतं की मनोज जरांगेंना कोणीतरी चालवणार आहे. रात्रीस खेळ चाले, काय खेळ झाला म्हणजे अंतरावली सराटी येथे 24 मार्चला तुम्ही घोषणा केली ती मनोज जरांगे की देत नाही ना भाजप, देत नाही ना काँग्रेस, आता मराठ्यांच्या लोकांनी देणारं बना इथपासून जे आमचा प्रवास सुरू झाला. आणि मग काय काय भूमिका म्हणले, आपण 1000 फॉर्म भरू, एवढी डांबरी पोथवर मतपत्रिका जाईल, मग ते मशीनच बंद पडन. तरच्या भूमिका काय म्हणले, हे नको म्हणले, आपण काय करू, एक अपक्ष देऊ. आणि मग लोकांना गावगाव मिटिंगा घ्यायला लावल्या, लोकांच्या मारामाऱ्या झाल्या. म्हणजे लोकांनी गावातून एक उमेदवार ठरवा, गावची मिटिंग, मग ते अहवाल मागवायचे नाटकं केले आणि भले अहवाल आणले, दिवसभर ते अहवाल चेक करीत होते. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचे अहवाल तुम्ही 3 तासात चेक केले. आणि मग तिथून ते म्हणले, मग नंतर म्हणले, मग आता हे काय जमत नाही, आपलं लोकसभेत गुंतलेलं नाही,
कोण म्हणलं, कोण मनोज जरांगे तुमचे शब्द येतं लोकसभेत गुंतलेलं नाही हे तुम्ही मार्च मधलं सांगलं मी सर. मार्च मधलं सांगतोय. मी त्यांच्या भूमिकेचा अभ्यास करा, समाजाने ध्यानात ठेवा. गुंतलेलं नाही लोकसभेत. आणि मग काय म्हणले, आपलं विधानसभेत गुंतलंय, आपण आता काय करू, विधानसभा लढवायचा प्रयत्न चालू करू. 4 एप्रिलला मनोज जरांगेने एक मुलाखत दिलेली एका चॅनलला आणि त्याच्यात सांगितलं की 92 जागा अशा आता की तिथं फक्त आणि फक्त मराठेच निवडून येतील. इतकी ताकद मराठ्यांची आहे. आम्हाला ना मुस्लिम समाजाची गरज, ना आम्हाला दलित समाजाची गरज, ना कोणत्या राजकीय पक्षाची. आम्ही दगड उभा करू. मनोज जरांगे तुम्ही काय म्हणले, मी दगडाला शेंदूर लावीन आणि 92 दगड मला विधानसभेत पाठवीन. कोणचे 92 मतदारसंघ, कुठे गेले ते दगड. हा सगळा प्रवास पाहिला म्हणजे तुम्ही कोणत्याही भूमिकेत पहा. उपोषण करायचं ठरलं म्हणले उपोषण करणार आणि नंतर काय म्हणले, उपोषणात दम नाही. हे त्यांचे वाक्य आहेत बरं का. उपोषण करून काय अर्थ नाही. आणि हा सगळा प्रवास लोकसभेच्या त्यांनी पाडापाडीची भूमिका घेतली, सरळ सरळ भूमिका घेतली पाडापाडीची. कोणाला फायदा झाला. आता काही राजकीय जाणकार असं म्हणतात की मनोज जरांगे यांना जाणीव झाली होती, ती जाणीव करून देण्यात आली होती की त्यांची इच्छा निवडून येण्याची नाहीये तर इतरांना पाडण्याची आहे. आणि ही त्यांच्या मनातली इच्छा, त्यांच्या बोलवित्या धन्याच्या मनातली इच्छा जी त्यांच्या गळी त्यांनी उतरवली होती मनोज जरांगे यांच्या, ती सुजाण मराठा बांधवांच्या लक्षात आली होती. आणि ती भीतीच मनोज जरांगे यांच्या मनात बसली होती का की जर उमेदवार हरले, आपली भूमिका काय आहे जी आपली स्वतःची नसून इतर आपल्यावरती लादतायत, तो जो जाणता नेता आहे तो आपल्यावरती लादतोय, हे उघड पडेल. आणि त्या भीतीपोटी मनोज जरांगे यांनी या रणांगणातनं पळ काढला आहे का, असं जे प्रश्न गेले 3-4 दिवस या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पटलावरती उभे केले जात आहेत, उमटले जात आहेत, त्यामागे मनोज जरांगे यांनी घेतलेली ही अशीच आताताई भूमिका जबाबदार आहे. याचं कारण असं आहे की जात धर्म याच्यावरती मतं मागून जर एखादा उमेदवार निवडूनच आला आणि कोण न्यायालयात गेलंच तर ती निवडणूक रद्द होण्याची भीती देखील मनोज जरांगे यांच्या मनात होती का, त्यांना कोणी ते सांगितलं का. काही वर्षांपूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं मत देण्याचा अधिकार हा 6 वर्षासाठी काढून घेण्यात आला होता. आणि त्याला कारण होतं एका धर्माच्या नावावरती, हिंदू धर्माच्या नावावरती, हिंदू धर्माचं उदो करत पोटनिवडणुकीत मुंबईतल्या रमेश प्रभू या शिवसेनेच्या उमेदवारासाठी आदरणीय वंदनीय बाळासाहेबांनी मत मागितलं होतं. आणि त्या विरोधात त्या रमेश प्रभूंच्या विरुद्ध जो उमेदवार लढला होता काँग्रेसचा कुंटे या नावाचे, ते न्यायालयात गेले. तिथे त्यांनी ती लढाई जिंकली, न्यायालयीन लढाई, आणि रमेश प्रभू यांची निवडणूक रद्द करण्यात आली. शिवाय वंदनीय शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला होता 6 वर्षासाठी. हे देखील मनोज जरांगे यांना कोणी सांगितलं का, ती जी वस्तुस्थिती आहे ही त्यांच्या कोणी लक्षात आणून दिली होती का. अनेक प्रश्न आहेत मित्रांनो मनोज जरांगे यांच्या या भूमिकेवरचे. आणि त्याला कारण आहे मनोज जरांगे यांचा बोलवता धनी हा एक जाणता नेता आहे. हे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता लपून राहिलेलं नाहीये. आणि त्यासाठीच मराठा उमेदवार जर उभे राहिले तर महाविकास आघाडीचेच उमेदवार पडतील, त्यांचीच मतं खाल्ली जातील, त्यांच्याच मतांचं विभाजन होईल आणि महायुतीला त्याचा फायदा होईल. ही सार्थ भीती या जाणत्या नेत्याच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या देखील डोक्यात आली. हे त्यांना जाणवलं. आणि हे जाणवण्याचं कारण होतं मराठा आंदोलनाची धग जशी वाढत गेली, त्यातलं राजकारण जसं समोर येत गेलं, तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज देखील एकवटायला लागला होता. आणि जर धर्माच्या पोलरायझेशनच्या बरोबरीने जर महाराष्ट्रात जातीचं पोलरायझेशन झालं, मराठा विरुद्ध ओबीसी असं पोलरायझेशन झालं आणि ओबीसींची एक गठ्ठा मतं एखाद्याच ठिकाणी एखाद्याच उमेदवाराला एखाद्याच पक्षाकडे वळली तर महाविकास आघाडीतल्या उमेदवारांचं नुकसान होऊ शकतं. याची जाणीव महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना आणि या जाणत्या नेत्याला प्रामुख्याने झाली. आणि म्हणून असं म्हटलं जातं शेवटच्या क्षणी जरांगे यांना
रणांगणातनं पळ काढायला लावायला या जाणत्या नेत्यांनी भाग पाडलं. याचं कारण असं, आता आपली सहनशक्ती संपलेली आहे, परिवर्तन करायचीच ही वेळ आहे, असं जरांगे बोलत होते. मग जर परिवर्तन करायची वेळ होती तर जरांगेंनी एकदम युटर्न का घेतला? त्यांना मिळणारी रसद बंद झाली होती का ऐन निवडणुकीच्या तोंडावर, म्हणून त्यांनी युटर्न घेतला का? कारण त्यांनी जे कारण सांगितलं, जे मी मगाशी म्हटलं, राजरत्न आंबेडकरांचं आणि सय्यद नोमानी, मला वाटतं त्यांचं नाव सय्यद नोमानीच आहे, सज्जाद नोमानी, मुस्लिम धर्मगुरू, त्यांच्याबद्दल त्यांनी जे सांगितलं की त्यांनी यादी दिली नाही, ते खोटं होतं, हे राजरत्न आंबेडकरांनी सिद्ध केलं. त्यांचे व्हिडिओ मगाशी आपण बघितले. असं म्हणतात की मराठा समाजातले जे मराठा आंदोलनात ज्यांचा सक्रिय सहभाग आहे पण जे महाविकास आघाडीच्या बरोबर नाहीयेत, अशा काही नेत्यांनी, अशा काही धुरीणांनी आणि अशा काही बिगर राजकीय माणसांनी मराठा बांधवांना आता अंतर्गत सांगायला घेतलेलं होतं गेले 1.5-2 महिने की महायुती जी गेले 2-2.5 वर्ष या राज्यामध्ये राज्य करते, त्यांनी घेतलेले निर्णय काय होते. आज सकाळी मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक नेते आहेत, मराठा नेते, त्यांच्याशी बोललो दूरध्वनीवर. त्यांना मी विचारलं की ही जी काही यादी माझ्याकडे आलेली आहे, जी मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे, की अशा अशा योजना चालू केल्या आहेत युती सरकारने, म्हणजे या महायुती सरकारने गेल्या 2-2.5 वर्षात, आणि त्याच्या आधी देखील काही योजना चालू होत्या, या खरं आहे का? तर ते म्हणाले हो खरं आहे. म्हटलं मग जरांगेंनी जो निर्णय घेतला 3-4 दिवसापूर्वी विधानसभा निवडणुका न लढवण्याचा, त्याच्या मागचं कारण जे मी आता तुमच्याशी आत्ता आपण गप्पा मारत असताना जे बोललो ते खरं आहे का? तर ते म्हणाले की या विषयावरती आपण 20 तारखेनंतर बोलू. म्हटलं मी तुम्हाला कुठे कोट करणार नाही, तुम्ही मला सांगा काय तुमचं म्हणणं आहे ते. आणि हा जो नेता आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा नेता आहे, निवडणुकीच्या रिंगणात नसला तरी नेता मोठा आहे. आणि तोच विषय मी त्यांच्यानंतर लगेचच शिवसेना शिंदे गटाचे एक नेते, त्यांच्याशी देखील बोललो. त्यांना पण मी हाच प्रश्न विचारला की त्या ज्या योजना आहेत त्या कितपत खऱ्या आहेत, त्या कितपत म्हणजे कार्यान्वित झालेल्या आहेत, त्या योजना कुठं ते आता बघू, ते मी सांगतो तुम्हाला. तर त्यांनी देखील मला तेच सांगितलं की हो या योजना कार्यान्वित झाल्या. त्या योजना कुठल्या त्या आता मी तुम्हाला सांगतो. आजवर सारथी या योजनेतनं राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती UPSC मधून 51 उमेदवार यशस्वी झाले. या 51 पैकी 12 उमेदवार IAS होते, 18 उमेदवार हे IPS होते, 8 IRS होते, 1 IFRS होता आणि 12 जण इतर सेवांमधून गेले. हे सगळे मराठा उमेदवार आहेत, हे मित्रांनो बांधवांना लक्षात घ्यायचे. तर MPSC मध्ये 480 उमेदवार यशस्वी झाले आणि त्या एकूण 2109 विद्यार्थ्यांना आजपर्यंत 97 कोटी रुपयांचं मदत किंवा अनुदान देण्यात आलेलं आहे या सारथी माध्यमातून. लक्षात घ्या, आजपर्यंत 80,000 विद्यार्थ्यांना, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे. कौशल्य प्रशिक्षण नावाचं चालू केलेलं महायुतीने खास मराठा बांधवांसाठी, त्यामधनं आतापर्यंत 35,726 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा आणखीन वेगळा होता. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास, त्याच्यामधनं 27,346 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. श्रीमंत मालोजी राजे भोसले सारथी आणि इंडो जर्मन टूलरूम प्रशिक्षण यांचे 146 जणांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि 466 जणांचं प्रशिक्षण सुरू आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेमध्ये गेल्या वर्षी तब्बल 32,539 विद्यार्थ्यांना 31,023 कोटी रुपये, तर या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपयांचं अनुदान त्यांच्यासाठी हा खर्च करण्यात आलेला आहे. अर्थात हा शासनाचा पैसा आहे, नाही कोणाच्या काय म्हणजे शासनाने काय उपकार केलेले नाही आहेत मराठा बांधवांवरती, शासनाने ते त्यांना द्यायलाच पाहिजे होतं, ते त्यांनी दिलेलं आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी आज जे दोघांशी बोललो, ज्या 2 नेत्यांशी मगाशी मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे, त्यांनी हे कबूल केलं की हो निकतेजी हे त्यांना देण्यात आलेलं आहे, हे मान्यच आहे आम्हाला.
सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमधनं दरवर्षी 75 विद्यार्थी MS साठी 60 लाख तर PhD साठी 1,60,00,000 मंजूर झालेले आहेत त्या योजनेमध्ये. सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेमध्ये 3,79,373 विद्यार्थ्यांना आजपर्यंत 1,293 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. आणि या सर्व मी आता तुम्हाला सांगितलेल्या ज्या योजना आहेत या मराठा बांधवांसाठी करण्यात आलेल्या आहेत, मराठा बांधवांना देण्यात आलेल्या आहेत. ही सगळी जाणीव जे सुजाण मराठा बांधव आहेत त्यांना झालेली आहे. आणि मग आपले उमेदवार पडतील किंवा आपली रसद बंद झालेली आहे किंवा आपले जे स्क्रिप्ट लिहिणारे जे जाणते नेते त्यांनी आपल्याला माघार घ्यायला सांगितलेली आहे. अशी अनेक कारणं मनोज जरांगे यांच्या विधानसभा निवडणुकीतनं माघार घेण्यासाठी होती असं मला वाटतं. आपल्याला या व्हिडिओबद्दल या विषयाबद्दल काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. कुठल्या विषयांवरती व्हिडिओ ऐकायला आवडतील हे मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या समोर येईल. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.